नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राज्य सरकारने आताच बेरोजगारी भत्ता योजना सुरू केलेली आहे। जरी तुम्ही BSc BCom किंवा BA झाले असतील तर तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकार बेरोजगारी भत्ता म्हणून महिन्याला 5,000 रुपयेपर्यंत मानधन देत आहे। याला कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि संपूर्ण अर्ज प्रक्रिया काय आहे, तर याचा संपूर्ण आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। मित्रांनो, जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन नॉलेजेबल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर कुठलाही उशीर न करता सुरू करूया व्हिडिओ। मित्रांनो, महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2024 साठी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे, म्हणून व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2024 सुरुवात राज्यातील बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे। तरुणांना प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये बेरोजगारी भत्ता देण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्राद्वारे तरुणांना आर्थिक मदत केली जाणार आहे। रोजच्या गरजा असतील, जे दैनंदिन जीवन असेल, त्यांना या गोष्टीचा लाभ मिळेल। त्यासाठी महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2024 मध्ये ज्या तरुणांना सहभागी घ्यायचे असेल त्यांना सर्वप्रथम योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे आणि त्यासाठी फॉर्म भरायचा आहे। आणि त्यासाठी कशा प्रकारे अर्ज प्रक्रिया आहे तेही आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। तर या योजनेचं नाव आहे महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना। तर कोणी सुरू केली, तर महाराष्ट्र शासनाने सुरू केली। तर लाभार्थी कोण असतील, तर राज्यातील बेरोजगारी तरुण। तर याचा उद्देश आहे तर बेरोजगारी तरुणांना आर्थिक सहाय्य करणे हा याचा उद्देश आहे। याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथे ऑफिशियली भेट देऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन आणि फॉर्म भरू शकता। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने बेरोजगारी भत्ता योजना सुरू करण्यात आली। यामधूनच महाराष्ट्र राज्यातील सर्व बेरोजगारी तरुणांना अर्थसहाय्य केले जाणार आहे। 5,000 रुपये पर मंथ ते त्यांच्या बँक खात्यात डायरेक्टली DBTच्या मार्फत जमा करण्यात येणार आहे। म्हणून याच्यात कुठलंही असं हे होणार नाही की सरकार 5,000 देईल तर तरुणांकडे 2 किंवा 3,000 रुपये मिळणार आहे, तर नाही। ही प्रोसेस संपूर्ण ऑनलाईन आहे। तर DBTच्या माध्यमातून डायरेक्ट 5,000 रुपये तरुणांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत। सद्यस्थिती राज्यात मोठ्या प्रमाणात सुरक्षित तरुण ज्यांच्याकडे डिग्री असतील, BSc BCom BA, तर ते खूप किंवा ते बेरोजगार असतील तर त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने ही योजना आहे। जोपर्यंत त्यांना नोकरी मिळत नाही तोपर्यंत सरकार त्यांना पर मंथली 5,000 रुपये देणार आहे। तर त्यासाठी आता उद्दिष्ट किंवा त्यासाठी बेनिफिट्स काय आहेत सरकारचे यामागचे, तर बेरोजगारी तरुणांना, राज्यातील तरुणांना हा लाभ मिळणार आहे। त्यानंतर तरुणांना योजनेच्या अंतर्गत महिन्याला प्रत्येकी मी बोललो की 5,000 रुपये मिळतील। त्यानंतर बेरोजगारी भत्ता या तरुणांना जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत हा चालूच राहील। बेरोजगारी भत्ता निश्चित कालावधीसाठीच मर्यादित असणार आहे। सरकार हा निर्णय केव्हाही बंद करू शकते किंवा ही योजना केव्हाही सरकार बंद करू शकते, ते सरकारच्या हातामध्ये आहे। त्यानंतर बेरोजगारी भत्ता तरुणांना त्यांच्या नियमित जीवनात आर्थिक किंवा अडचणी दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। तर बेरोजगारी भत्ता ही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणत्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणं आवश्यक आहे, पात्रता असणं आवश्यक आहे। तर अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणार आहे। अर्जदार हा सरकारी नोकरी किंवा त्यांच्याकडे कुठलीही खाजगी नोकरी नसावी। अर्जदाराकडे उत्पन्नाची कोणतीही स्रोत नसावा। अर्जदाराचे वय 21 ते 35 वर्ष दरम्यान असावे। बेरोजगारी भत्ता योजने महाराष्ट्र राज्यासाठी आहे। बेरोजगारी भत्ता मिळवण्यासाठी अर्जदार हा किमान 12वी पास असावा आणि त्याच्याकडे जरी BSc BCom BA पर्यंत शिक्षण झाले असेल तर अतिउत्तम। अर्जदाराकडे कोणतीही जॉब ओरिएंटेड डिग्री नसावी। तर यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील, तर अर्जदाराचे आधार कार्ड, ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शिक्षणाचा पुरावा, मार्कशीट, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला लागणार आहे। याची संपूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन आहे। मी ऑफिशियल वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। फॉर्म भरण्याचं खूप सोपं आहे, तुम्ही इझिली भरू शकता। मित्रांनो, जरी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जे मित्र तुमचे बेरोजगार असतील, जॉब बघत असतील, त्यांच्यासाठी ही योजना खूप लाभदायक ठरेल। तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। धन्यवाद।